सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली तर्फे ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण द्वितीय आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या संदर्भात चर्चा या अगोदर एका व्हिडिओमध्ये केली आहे. द्वितीय आर्थिक क्रिया या मानवाच्या महत्त्वाच्या आर्थिक क्रिया आहेत, ज्याला आपण द्वितीय श्रेणीचे व्यवसाय असं म्हणतो. या द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये विविध प्रकारच्या व्यवसायांचा, उद्योगांचा समावेश होतो. साधारणपणे हे जे काही व्यवसाय आहेत, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय किंवा आर्थिक क्रिया, या प्रामुख्याने प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायावर आधारित असतात. म्हणजे कुठलीही द्वितीय आर्थिक क्रिया ही प्राथमिक श्रेणी व्यवसायावर आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये विविध प्रकारची उत्पादने चित्रांच्या साहाय्याने त्या ठिकाणी माहिती करून घेतली. त्या संदर्भात एक आपण चार्ट भरला आणि वेगवेगळी 3 उदाहरणं आपण या ठिकाणी बघितली होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारी शामरावांची शेती, त्यांनी घेतलेलं ऊसाचं उत्पादन, त्यांनी ऊस कुठे पाठवावा, हे पहिलं उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघितलं होतं की फिरोजच्या मुलाने शहरातून बेकरीचा व्यवसाय, त्याचं प्रशिक्षण पूर्ण केलंय, त्याने त्याचा बेकरीचा व्यवसाय कुठे सुरू करावा. आणि तिसरं उदाहरण आपण बघितलं होतं की महाराष्ट्राच्या आदिवासी भागामध्ये राहणारा शांताराम हा तरुण मुलगा, त्याने मध प्रक्रिया उद्योग कुठे सुरू करावा. अशी 3 उदाहरणं आपण मागच्या तासाला पाहिली होती. म्हणजे साधारणपणे द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायांचं, उद्योगाचं स्थान, त्याच्या उभारणीचं केंद्र कुठे असावं याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी या वरील तिन्ही उदाहरणांचा अभ्यास केल्यानंतर उद्योगाचे स्थान हे अनेक घटकांवर अवलंबून असते हे आपल्याला अगदी सहजपणे समजतं. असे उद्योगाचे स्थान जे आहे त्यालाच आपण उद्योगाचे स्थानिकीकरण असं म्हणतो किंवा उद्योगाची स्थान निश्चिती असं म्हणतो. आता उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी कुठलाही एकच घटक परिणामकारक नसतो, तर अनेक घटक या उद्योगाच्या स्थान निश्चितीवर किंवा स्थानिकीकरणावर प्रभाव टाकत असतात. तर उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते. कुठलाही उद्योग हा कच्च्या मालाच्या उपलब्धतेशिवाय सुरू करता येत नाही. आणि हा जो काही कच्चा माल आहे तो आपल्याला कुठून तरी आणावा लागतो. बरोबर? आपल्याला माहित आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा कुठून मिळतो, तर तो प्राथमिक आर्थिक क्रियेतून मिळतो किंवा प्राथमिक व्यवसायातून मिळतो. आता प्राथमिक आर्थिक क्रिया तुम्ही बघितल्यात, त्यात शेती आहे, शिकार आहे, पशुपालन आहे, मासेमारी आहे, खाणकाम आहे, लाकूड तोड आहे, वन्य पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय आहेत. म्हणजे हे सगळे प्राथमिक व्यवसाय आहेत, प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत. आणि या आर्थिक क्रियातून मिळालेली जी काही उत्पादने आहेत, ती उत्पादने, त्यातली बहुतांशी उत्पादने या द्वितीय श्रेणीमध्ये कच्चा माल म्हणून वापरली जातात. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगाचे स्थान जे आहे ते ठरत असते. म्हणजे कच्चा मालाचं स्वरूप कसं आहे,
कच्च्या मालाचा गुणधर्म काय आहे त्याच्यानुसार उद्योगाचं स्थान जे आहे ते निश्चित केलं जातं. याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला देता येईल की साखर उद्योगांना ऊसाची गरज असते, बरोबर. साखर उद्योग हे ऊसावर आधारित आहे. ऊस हा या उद्योगामध्ये वापरला जाणारा कच्चा माल आहे आणि हा कच्चा माल त्या ठिकाणी शेतीतून मिळतो. साधारणपणे ऊस लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये ऊस कापणी झाल्यानंतर जसा वेळ जातो तसतसं ऊसाचं वजन जे आहे ते कमी होत जातं. शिवाय ऊसामध्ये असणाऱ्या साखरेचं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि म्हणून ऊसाची कापणी केल्यानंतर हा ऊस कमीत कमी वेळामध्ये कारखान्यांपर्यंत पाठवणे आवश्यक असतं आणि त्यामुळे साखर उद्योग कच्च्या माल उत्पादक क्षेत्रामध्ये स्थापन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जे साखर कारखाने जे आहेत हे कुठे शहरामध्ये नाही आहेत, ते कुठे आहेत? ऊसाच्या क्षेत्रामध्ये. का ऊसाच्या क्षेत्रामध्ये आहे? एकतर ऊस हा नाशवंत कच्चा माल आहे, म्हणजे त्याची तोड केल्यानंतर साधारणपणे 24 तासाच्या आत त्याच्यावर प्रक्रिया होणं आवश्यक असतं आणि जर अधिक वेळ लागत असेल तर तो ऊस जो आहे तो सुकतो, वाळतो आणि त्याचं वजन कमी होतं. शिवाय त्यामध्ये असणारी शर्करा जी आहे, साखर, त्या साखरेचं प्रमाण कमी होतं, साखर उतारा घटतो आणि पर्यायाने अशा वजन घटल्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसान त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून कमीत कमी वेळामध्ये हा साखर कारखान्यापर्यंत ऊस पोहोचवणं आवश्यक असतं. त्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी आपल्याला देता येईल की बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचे वजन केक तयार करण्यासाठी वापरलेल्या कच्च्या मालापेक्षा जास्त असते. त्याचा वाहतूक खर्चही जास्त असतो आणि म्हणून हे बेकरी उद्योग जे आहेत ते बाजारपेठेजवळ स्थापन केले जातात. शिवाय बेकरी प्रॉडक्ट जे आहेत तेही नाशवंत असतात आणि म्हणून ही पक्की उत्पादनं म्हणजेच केक असेल किंवा इतर बेकरीची उत्पादनं असतील त्यांना बाजारपेठांमध्ये मागणी जास्त असते, शहरी भागामध्ये मागणी जास्त असते आणि म्हणून हे बेकरी उद्योग जे आहेत अशा शहरी बाजारपेठांमध्ये त्या ठिकाणी उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्या ठिकाणी ग्राहक वर्ग जो आहे तो मोठा असतो. या पद्धतीने या ठिकाणी एक उद्योगाचं स्थान निश्चितीसाठी उदाहरण आपण घेतलेलं आहे साखर उद्योग. आता इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतं हे ऊसाचं क्षेत्र आहे, शेतकऱ्याने ऊस पिकवलेला आहे. या ऊस क्षेत्रामध्ये ऊस पिकवल्यानंतर त्या ठिकाणी योग्य कालावधीनंतर या ऊसाची तोड केली जाते, ऊसाची तोडणी केली जाते. तोडलेला ऊस ट्रकच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने त्याची वाहतूक केली जाते. इथे या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय, बरोबर. आणि वाहतूक करून असा हा जो काही ऊस आहे म्हणजेच साखर कारखान्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल तो या साखर कारखान्यांपर्यंत पोहोचवला जातो आणि या साखर कारखान्यांमध्ये तिथे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया या साखर उद्योगामध्ये केली जाते. साखर उद्योगात प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून फिनिश्ड गुड किंवा ज्याला आपण पक्का माल म्हणतो, म्हणजे कोणता पक्का माल या ठिकाणी तयार होतो तर साखर, बरोबर. साखरेचं उत्पादन या साखर कारखान्यांमध्ये होतं, म्हणजे पक्का माल तयार त्या ठिकाणी केला जातो. या पद्धतीने या ठिकाणी हे साखर कारखान्याचं उत्पादन आहे. म्हणजे ऊसापासून या पहिल्या चित्रापासून तर शेवटच्या चित्रापर्यंत जर आपण पूर्ण विचार केला तर या ठिकाणी एक पूर्णपणे साखळी तयार झालेली आहे, बरोबर. हे ऊसाचं क्षेत्र आहे, त्याची तोड केली जाते आणि तोडलेला हा ऊस जो आहे तो ट्रकच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने वाहतूक करून साखर कारखान्यांपर्यंत आणला जातो. तिथे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया झाल्यानंतर त्यापासून पक्का माल, पक्क उत्पादन म्हणजेच साखर तयार होते, जिची किंमत या ठिकाणी जास्त असते. त्याचबरोबर तिचा टिकाऊपणा जास्त असतो, त्याचं मूल्यवर्धन या ठिकाणी होत असतं आणि अशा पद्धतीने
या ठिकाणी ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती साखर उत्पादनाची या पद्धतीने चालते. आता हे साखर कारखाने कुठे उभारलेले आहेत? जिथे ऊसाचं उत्पादन होतं, म्हणजे साखर कारखाना हे ऊस उत्पादक प्रदेशामध्ये स्थापन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या पद्धतीने इथे दुसरं एक चित्र आहे, तेही साखर कारखान्याचं आहे. म्हणजे इथे ऊसाचं उत्पादन, त्याचबरोबर इथे यांत्रिक पद्धतीने ऊसाची तोड केली जाते. ट्रॉलीमध्ये तो ऊस भरला जातो, तो कारखान्यापर्यंत त्या ठिकाणी प्रक्रियेसाठी आणला जातो आणि त्याचं शेवटी या ठिकाणी कच्ची साखर आणि शेवटी पक्की साखर या पद्धतीने उत्पादन घेतलं जातं. म्हणजेच कच्च्या मालावर प्रक्रिया केल्याने त्याच्या गुणधर्मामध्ये आणि स्वरूपामध्ये बदल होतो, तसेच त्याची उपयोगिताही वाढते आणि त्याच्या मूल्यामध्ये जी आहे ती वृद्धी होत असते. म्हणजे ऊसाचं वजन जास्त असतं, ऊसाची किंमत त्या ठिकाणी तुलनेने कमी असते, शिवाय ऊस हा नाशवंत असतो. पण ऊसापासून जेव्हा साखर तयार केली जाते तेव्हा त्या ठिकाणी या साखरेच्या हा जो काही पक्का माल आहे साखर, या साखरेची उपयोगिता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, शिवाय टिकाऊपणा वाढतो आणि त्याचं मूल्यवर्धन होत असतं. म्हणजे मूल्य वृद्धी जी आहे, किंमत जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी कुठलीही द्वितीय आर्थिक क्रिया ही कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते आणि म्हणून उद्योगाचं स्थान जे आहे ते निश्चित करताना या कच्च्या मालाचा, त्याच्या गुणधर्माचा, त्याच्या स्वरूपाचा विचार केला जातो आणि म्हणूनच कच्चा माल हा उद्योगाच्या निश्चितीवर प्रभाव टाकणारा सर्वात महत्वाचा घटक किंवा भाग म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमच्यासाठी एक कृती दिलेली आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवायचं? तर ज्या उद्योगामध्ये वजनाने जड असलेला कच्चा माल कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल हा वजनाने हलका असतो, असे उद्योग नेहमी कच्च्या माल उत्पादक क्षेत्राजवळ स्थापन केले जातात. म्हणजे ज्या उद्योगांमध्ये वजन घटित कच्चा माल वापरला जातो, वजनाने जड असणारा कच्चा माल वापरला जातो आणि त्यातून निर्माण होणारा जो काही पक्का माल आहे त्याचं वजन कमी असतं, तो हलका असतो, असे उद्योग म्हणजेच वजन घटित कच्च्या मालावर आधारित असणारे उद्योग जे आहेत ते कच्च्या मालाच्या क्षेत्राजवळ स्थापन होतात. या उलट ज्या उद्योगामध्ये वजनाने हलक्या कच्च्या मालावर प्रक्रिया होते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल हा वजनाने जड असतो, असे उद्योग नेहमी बाजारपेठेच्या सानिध्यामध्ये आढळतात. याचं उदाहरण आपण बघितलं होतं की बेकरी उद्योग हे बाजारपेठेजवळ स्थापन होतात, कारण बेकरी उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा माल हा वजनाने हलका असतो आणि बेकरी प्रॉडक्ट जे आहे ते त्यांचं वजन जास्त असतं, वाहतुकीसाठी खर्च जास्त येतो आणि म्हणून असे जे उद्योग आहेत ते नेहमी बाजारपेठेच्या सानिध्यामध्ये स्थापन होतात. पूर्वीच्या काळी वाहतुकीचा खर्च हा अंतर व वजनाच्या प्रमाणात वाढत असे. म्हणजे जसं जसं अंतर वाढत जातं तसतसा वाहतुकीचा खर्च वाढतो. जसं कच्च्या किंवा पक्क्या मालाचं वजन वाढतं, जेवढं जास्त वजन असेल तेवढा वाहतुकीसाठी येणारा खर्च त्या ठिकाणी जास्त असतो आणि म्हणूनच या ठिकाणी कच्च्या मालाचं स्वरूप, कच्च्या मालाचा गुणधर्म त्याच्यानुसार उद्योगाचं स्थान जे आहे ते निश्चित केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कुठलाही एक घटक परिणाम करत नाही, विविध घटकांचा परिणाम हा उद्योगाच्या स्थापनेवर होत असतो, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर होत असतो. तर असे जे काही विविध घटक आहेत ते घटक या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. त्यातला पहिला घटक या ठिकाणी आपण बघूया. आता पहिला घटक उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारा कोणता घटक आहे? तर तो आहे प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटक हा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर प्रभाव टाकणारा किंवा परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. या प्राकृतिक घटकामध्ये कोणकोणते घटक येतात? तर पहिला घटक आहे हवामान, दुसरा घटक आहे कच्च्या मालाची उपलब्धता, तिसरा घटक आहे
पाणी, वीज पुरवठा, चौथा घटक आहे कामगार, पाचवा घटक आहे वाहतूक आणि सहावा घटक आहे जागेची उपलब्धता. जे हे सगळे या ठिकाणी प्राकृतिक घटक उद्योगाच्या स्थान निश्चितीवर प्रभाव टाकणारे महत्वाचे घटक आहेत. त्यानंतर दुसरा घटक आहे बघा या ठिकाणी आर्थिक घटक. या आर्थिक घटकामध्ये प्रामुख्याने दोन घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. त्यातला पहिला घटक आहे बाजारपेठ आणि दुसरा घटक आहे भांडवल. या सगळ्या घटकांची सविस्तर विस्तृत चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा घटक आहे राजकीय घटक. आता राजकीय घटकाचा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर, उद्योगाच्या स्थापनेवर कसा प्रभाव पडतो तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर या राजकीय घटकांमध्ये शासनाचं धोरण आणि विशेष आर्थिक क्षेत्र हे दोन घटक जे आहेत ते प्रभावी असतात. आणि शेवटचा चौथा घटक आहे तो म्हणजे इतर घटक. आता या इतर घटकांमध्ये कोणते घटक येतात तर त्यात स्थान विभाजन आहे आणि उद्योगांचे केंद्रीकरण आहे. असे विविध प्राकृतिक, आर्थिक, राजकीय आणि इतर घटक जे आहेत ते उद्योगाच्या स्थानिकीकरणावर प्रभाव टाकणारे, परिणाम करणारे महत्वाचे घटक आहेत. या सर्व घटकांची सविस्तर चर्चा आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद.